महाराष्ट्र ही संतांची भूमी. या पवित्र भूमीत सह्याद्रीच्या कुशीतील एक छोटंसं गाव ताऱ्याप्रमाणे चमकू लागलं होतं. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणाऱ्या परमेश्वराने आपल्या अवतार कार्यासाठी या इवल्याशा गावाची निवड केली होती. दाणोलीचं भाग्य आता उदयाला आलं होतं. साटम महाराजांचा जन्म कोकणात झाला असला तरी बालपण ते युवा अवस्थेचा काळ मुंबईत गेला. आयुष्याच्या या कालखंडात दुःखाचे अनेक पर्वत आले. जीवनात उलथापालथ होत होती. देव जणू टाकीचे घाव सोसत होता. अशातच गुरुची भेट झाली. हिऱ्याला पैलू पडत होते. आंबोलीच्या जंगलात तपश्चर्या पूर्ण झाली. सारा आसमंत दिव्य अलौकिक तेजाने झळकला. दाणोलीत त्यांचे चरण लागले आणि हे गाव श्री क्षेत्र बनले. हळूहळू त्यांच्या दिव्यत्वाची प्रचिती सर्वांना येऊ लागली. त्यांनी अनेक अचंबित करणारे चमत्कार केले. कित्येक पतितांना पावन केले. कुणाला रंकाचा राजा केलं. मुक्याला वाचा दिली. कधी अख्खी बाटली तेजाब प्याले तर कधी कार्ट घालून भोजन केलं. समुद्रालाही शापातून मुक्त केलं तर कोणाला जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त केलं. साटम महाराज तपश्चर्येने योगाच्या सर्वोच्च अवस्थेपर्यंत पोचले होते. त्यामुळे त्यांची जीवन पद्धती फारच विचित्र होती. ते बाल, उन्मनी आणि पिशाच्य या तीनही अवस्थेत वावरत. कधी जटा वाढवीत तर कधी स्वच्छ प्रसन्न मुद्रा, कधी अर्धनग्न दिगंबर तर कधी धोतर व लुगडंही नेसत. त्यांचा वावर कधी जंगलात तर कधी धर्मशाळेत तर कधी गोठ्यात. ते कधी उंच भासत तर कधी ठेंगणे, कधी फुलाहूनही हलके तर कधी जड. निर्गुण परमात्म्याला आपण सगुण करून चौकटीत बंदिस्त करू कसं शकतो? महाराजांना अनेक भाषा अवगत होत्या. ते कव्वालीही सुरेख म्हणत असत. त्यांच्या अनेक भक्तांना त्यांनी विशिष्ट नावे दिली होती. न विसरता त्याच नावाने हाक मारी. कधी पुरुषांना स्त्रियांच्या नावाने तर कधी एखाद्या स्त्रीला पुरुषांच्या नावाने हाक देत. त्यांच्या लीला पाहण्यात सारे दंग झाले होते. दाणोलीला पंढरपूरचे स्वरूप आले. भक्तांची रीग लागली. महाराजांनी कोणाला दत्त रूपात दर्शन दिलं, कोणाला विठ्ठल रूपात, तर कोणासाठी साक्षात गंगा प्रगट केली. कामाठीपूरचा शंकरदादा आता श्री समर्थ साटम महाराज झाले होते. त्यांचं अवतार कार्य संपण्याचा काळ जवळ आला होता. ते कधी कधी पुता माका आता जाव खया, माझी बोट इली हा, माझो बापूस मका बोलवता हा, असे निर्वाणीचे शब्द बोलत. त्याचाच अर्थ माझा बाप मला बोलावत असून मला आता गेलं पाहिजे असा होता. 28 मार्च 1937 साली फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम बीज दिवशी महाराजांनी देह ठेवला. सगुण साकार आता निर्गुण निराकार अनंतात विलीन झाले. साटम गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी.